आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. तुम्ही आज वॉकआउट केलं, काय कारण आहे वॉकआउटचं? असं की बोलूच देत नाही. आता बीड सारखा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला वाल्मिक कराडाचं नाव काढायचंय का कोणकटल्यातनं? त्याच्यावर तुम्ही वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला. खंडणी मागताना त्यांनी फोन कोणाच्या फोनवर केला होता? सोमनाथ घुले. सोमनाथ घुले त्या संतोष देशमुखच्या खुनातला आरोपी आहे. मग जर सगळ्याला हा खंडणी हा कनेक्ट आहे ना. खंडणी मागितली, अशोक सोनवणेंनी आतमध्ये नाही जाऊ दिलं म्हणून अशोक सोनवणेला मारला. अशोक सोनवणेंनी फोन संतोष देशमुखला केला, संतोष देशमुख तिथे केला. मग घुले आणि त्यांच्यामध्ये थोडी थोडी जे काय झाली असेल ती, त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही त्या घुलेला भेला उतरला संतोष देशमुखला आणि मर्डर करून टाकला. मग अशी ते डॉट्स जॉईन केले की फायनल कुठे जातं? स्टार्ट सोमनाथ घुले, एंड सोमनाथ घुले, आणि मधली कडी वाल्मिक कराड. तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडांवर गुन्हा का दाखल होत नाही? मग पुन्हा राजकीय हस्तक्षेप कोण करते? सरकार. वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा. तुम्ही थेट आरोप करताय की सरकारचे मंत्री वाचवतात. आता चित्र तर तसंच आहे ना. चित्र तर तसंच आहे. आणि मला आश्चर्य वाटतं ते मंत्री म्हणतायत, त्यांना एक मुलाखत मी आता ऐकली की काय खून फक्त बीडमध्ये होतात, काय खंडणी फक्त बीडमध्ये मागितली जाते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, खंडणी मागितली जाते, असं ते मंत्री म्हणतायत. तुम्ही धनंजय मुंडेंवर थेट आरोप करतायत वाल्मिक कराडांना वाचवण्याचा. असं आहे, मी आरोप नाही करत आहे. मी म्हणतो चौकशी करा, ज्युडिशियल इन्क्वायरी. धनंजय मुंडेंची सुद्धा सगळ्या ज्युडिशियल इन्क्वायरी करायची तर जज कोणाला बोलवेल? मला सुद्धा बोलवेल उद्या. तुम्ही कसं काय हे बोलले तर मला पुरावे घेऊन जावे लागतील ना. म्हणून आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीची मागणी करतो. ज्युडिशियल इन्क्वायरी झाली पाहिजे, नाहीतर काहीही बाहेर येणार नाही. पण तुम्ही मला पंकजा मुंडेंचं एक भाषण पाठवतो, तुम्ही लावा तुमच्या टीव्हीवर, आणि त्यांच्या म्हणण्यातनं तुम्हाला कळेल की त्याची ताकद काय. काय म्हणतात? त्या म्हणतात की माझ्या भावाचा ज्यांच्याशिवाय पत्ताही हलू शकत नाहीत, आणि असे समोर वाल्मिक कराड उभे आहेत. म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांचाही पाठिंबा असं म्हणायचं? आता ते त्यांना माहिती, मला माहित नाही. पंकजा मुंडेंचं काय हे मला माहित नाही, पण मला हे माहिती आहे की त्यांचं आणि त्यांचं किती सख्य आहे मंत्री महोदयांचं आणि वाल्मिक कराडाचं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालं. आता फोटो गृहमंत्री म्हणतात की असं थेट आरोप लावण्यापेक्षा चौकशी झाल्याशिवाय कुणालाही चौकशी करा ना. चौकशी जाहीर करा. एसआयटी चौकशी जाहीर. ज्युडिशियल चौक करा ना. एसआयटी मध्ये तुमच्याच आहोत. बीडचा एसपी कोणाला करायचं हे वाल्मिक मुंडे ठरवतो. वाल्मिक कराड. हा, वाल्मिक कराड. तर तुम्ही अजून कोणाची चौकशी करणार? आणि कुठल्या एसपीची हिंमत आहे वाल्मिक कराडला काय प्रश्न विचारायची? तुम्हाला असं वाटतं पोलिसांची हिंमतच नाही? हिंमत नाही. अहो, तुम्ही त्या संतोष देशमुखच्या खुनाचा गुन्हा घ्यायला 3.5 तास लावलेत. त्या 3.5 तासामध्ये 50 फोन झाले त्याच्या भावाला, त्या संतोष देशमुखच्या. म्हणजे तुम्हाला गांभीर्यच नाही आहे. महाराष्ट्राला गांभीर्यच नाही आहे. त्या माणसाला मारत असताना त्याच्या सख्ख्या भावाला 50 फोन आले. एकीकडे मारतायत आणि दुसऱ्याकडे फोन करतायत, 15 मिनिटात पाठवतो. आणि पोलीस तिथे हसी मजाक मस्करी चालू होती, आणि तिथे तू गेलेला होता ढगामध्ये. तुम्ही उद्या परभणीला पण